शेवटची निवडणूक आहे कोणासाठी? मराठी माणसासाठी. अरे असं थोडी असतं. मराठीचा मुद्दा जो आहे घेऊन किती दिवस जे आहे निवडणूक लढवणार. मराठी माणसासाठी मुळात या दोन्ही पक्षांनी जे आता एकत्र आलेले आहेत, एक पक्ष बोलत होता संपलेला पक्ष आहे, आता मतांसाठी जे आहे निवडणुकीसाठी एकत्र आले आणि मराठीचा मुद्दा हा पुढे करण्याचं काम हे करतायत. मुळात ह्यांना प्रश्न विचारला पाहिजे की जेव्हा सत्ता होती महानगरपालिकेमध्ये तेव्हा मराठी माणसासाठी काय केलं. मराठी माणूस जो आज महानगरपालिका क्षेत्रामधून, मुंबई महानगरपालिका क्षेत्रामधून जो आज कर्जतमध्ये, बदलापूरमध्ये, अंबरनाथमध्ये स्थायिक झाला, तो कशामुळे गेला. त्याला जे आहे त्याचं हक्काचं घर जे आहे ते इथे मिळालं नाही. लोक ट्रान्झिटमध्ये 14 वर्ष, 15 वर्ष इथे मराठी माणूसच राहतोय ना. त्याच्यासाठी तुम्ही कधी विचार केला नाही की त्याला ट्रान्झिटमधून बाहेर काढायचं आणि त्याला चांगलं त्याचं हक्काचं घर द्यावं. त्याचा विचार जो आहे तो महायुतीच्या सरकारने केला. शिंदे साहेब जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा जे आहे बीडीडी चाळीचा विषय असेल किंवा रमाबाई नगरचा विषय असेल किंवा मागाठाणेमधील बाधित असलेले ट्रान्झिटमध्ये राहणारे लोक असतील यांचा विषय असेल, हे सगळे जे निर्णय घेतले ते महायुतीच्या सरकारने घेतले आणि त्यांना घरं देण्याचं काम जे आहे ते महायुतीच्या सरकारने केलेलं आहे मराठी माणसाला. तर मराठी माणूस जो आहे आज मराठी करून आणि मराठी माणसाची शेवटची निवडणूक, तुम्ही कोण ठरवणार आहे मराठी माणसाची शेवटची निवडणूक काय करून. आज मराठी माणसाला त्याचं हक्काचं घर, त्याला न्याय देण्याचं काम जे आहे ते महायुतीच्या सरकारने केलेलं आहे आणि महायुतीच्या मागे जो आहे मराठी माणूस जो आहे खंबीरपणे उभा राहील.